तुम्ही देवाची भक्ती करता, त्याच्यावर श्रद्धा ठेवता. तुम्ही तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवाकडे काही कबूल करता, काही करेन म्हणून नवस बोलता आणि तुम्हाला फळ मिळालं. तुमची इच्छा पूर्ण झाली आणि तुमचा शब्द देण्याची वेळ आली की तो शब्द विसरून जाता, नवस विसरून जाता. म्हणून लक्षात ठेवा, देवाला केलेला नवस हा विसरण्यासाठी नसतो, तो पाळण्यासाठी असतो. अरे माणसाच्या आयुष्यात काय घडणार आहे आणि काय घडणार नाही हे भगवंत ठरवत असतो, तरीही ते चूक करतात. अनेक वर्ष आमच्या भेटीसाठी तळमळत होतास ना, त्यासाठी तपश्चर्या केलीस, आमचं नामस्मरण केलंस. तुझ्या तपश्चर्येचं फळ देण्या